आपण वडापाव खातो त्यासोबत जी सुकी लाल चटणी किती आवडीने खातो, तर ती सुकी चटणी ही वडापाव सोबत न खाण्याऐवजी तुम्ही कधी भाकरी सोबत खाल्ली आहे का? तर मंडळी खाली नसेल ना तर एकदा नक्की खाऊन बघा, खूप छान लागते। त्यासाठी 1 वाटी बेसन घेऊन आणि थोडंसं त्याच्यात मीठ घातलं, जास्त नाही, आणि जसं आपण भजीसाठी पीठ तयार करतो ना तसंच तयार करायचं। थोडंसं पातळ झालं तरी चालेल। मग गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालायचं आणि तेल कडकडीत व्यवस्थित गरम झालं की हे बॅटर थोडं असं चमच्याच्या साहाय्याने टाकायचं। भजीसारखे हे गोलाकार नाही झाले तरी चालतील। व्यवस्थित हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला ह्या सर्व भज्या काढून घ्यायच्या आहेत। संपूर्ण ह्या भज्या झाल्यावरती आपल्याला ह्यात 8 ते 10 न सोललेल्या लसूणच्या पाकळ्या सुद्धा डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्या सुद्धा गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। मग त्या व्यवस्थित थंड करून आणि ह्या भज्या सुद्धा नीट अशा व्यवस्थित थंड करून मिक्सरच्या भांड्यात ह्या सर्व तळलेल्या भज्या आणि तळलेला लसूण टाकायचं आहे। त्यात थोडंसं 1 चमच लाल मिर्च पावडर आणि थोडंसं पुन्हा मीठ टाकून हे व्यवस्थित असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। लसूण आणि लाल मिर्च पावडरच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल। मस्त ही आपली सुकी चटणी रेडी आहे। फ्रीज मध्ये हवाबंद डब्यात ठेवली तर 5 ते 6 दिवस आरामात राहते। चला तर मग रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।